नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर अनुभव शेअर करण्यापूर्वी सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मी बरेच दिवस व्हिडिओ पोस्ट केला नाही, तर तशी कारणं पण होती। तर सगळ्यात मेन महत्त्वाचं दिवाळीच्या शुभेच्छा। आणि दुसरं म्हणजे आता मी जे अनुभव शेअर करणार आहे, हे 3-4 अनुभव आणि आधीचा एक अनुभवसुद्धा, हे सगळे अनुभव नामस्मरणावर भर द्या असं सांगणारे म्हणजे अनुभव आहेत। आईनी हे अनुभव मुद्दाम शेअर केले असं मला वाटतं। कुठंतरी मला ते जाणवलं। ज्याला अनुभव येत होते माझ्यापर्यंत त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नाही, पण ज्यावेळेला मी ऐकायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, अरे हे लागोपाठ जे अनुभव आलेले आहेत हे सगळे नामस्मरणावर भर द्या असं सांगणारे अनुभव आलेले आहेत। आणि खूप भारी वाटलं। आता आईंची पुण्यतिथी येईल थोड्या दिवसात, म्हणजे 1-2-3 महिन्यामध्ये। तर नामस्मरण तोपर्यंत खूप जास्त झालं पाहिजे असं आईंना वाटते का काय, असं मला वाटलं एकदम। तर तसेच हे अनुभव सगळे आहेत। तर आजचा अनुभव मीरा वाणी म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे चिकोडीमधून। ते आता जळगावला राहतात खरं तर, आणि चिकोडी हे त्यांचं गाव आहे। त्यांचे मिस्टर कोल्हापूरला जॉबला होते, एका दवाखान्यात होते ते, आणि चिकोडीला ते कधीतरी जायचे। त्याच्यानंतर मिस्टरांनी म्हणजे त्यांचे जे रिलेटिव्ज होते महाराष्ट्रामध्ये, चिकोडी हे कर्नाटकात थोडं समोरचं आहे, तर त्यांनी ज्या वेळेला त्यांचे मिस्टर कोल्हापुरात जॉबला होते त्यावेळेला त्यांचे रिलेटिव्ज होते इथं काहीतरी थोडे, तर त्या रिलेटिव्जमुळं ते आईंच्या मार्गामध्ये आले। त्यांचे मिस्टर आधी आईंच्या मार्गामध्ये आले, आणि मग म्हणतात की ज्यावेळेला ते चिकोडीला यायचे, सुट्टी दिवशी वगैरे यायचे म्हणतात, आठवड्यातून वगैरे 1-2 वेळा। तर ज्या वेळेला ते घरी यायचे तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं म्हणतात की असं आईंचे अनुभव वगैरे, जे तिथं रिलेटिव्ज आहेत आमचे म्हणतात ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये, तर त्यांच्याकडनं जे अनुभव ऐकले तर त्याच्यामुळं मला पण खूप छान वाटलं। म्हणतात की त्यांची मुलगी अपंग होती म्हणतात, ज्यांनी आईंच्या मार्गात आम्हाला आणलं त्यांची मुलगी अपंग होती म्हणतात। आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हिचं कसं जमणार आहे, हिचं लग्न वगैरे जमणार नाही का, तर पूर्ण एक पाय तिचा हे होता म्हणतात। आणि तर म्हणतात ती खरं इतकी करायची, म्हणजे लहानपणी तिचा पाय गेला, खरं ती इतकी मनापासून आईंचं पूर्ण घरच त्यांचं आईंचं करायचं, आणि ती लहानपणापासून आईंच्या इतकी जास्त जवळ होती म्हणतात। नामस्मरण इतकं छान ती नामस्मरण करायची, म्हणजे अगदी तटस्थ बसून ती मुलगी नामस्मरण करायची। म्हणजे कोवळ्या वयात तिला एक पाय गेल्यामुळं लक्षात आलेलं होतं की आपल्याला कसं हिणवलं जाते बाहेरच्या लोकांकडून, किंवा आपल्याला कुठंतरी वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते, दुसऱ्या मुली मिक्स करून घेत नाहीत, हे ज्यावेळेला तिला कळायला लागलं त्यावेळेला ती जास्त आईंच्या मार्गात आली। आणि घरात वातावरण तसं असल्यामुळं प्रत्येक वेळेला तिची आई तिला सांगायची की तू आईंचं कर, आई आपलं सगळं करून घेतात, आपल्याला सगळ्यात जास्त मोठा आधार आईंचा आहे। माणसं तुला कधी साथ देतील नाही देतील आमच्या पाठीमागं, पण हे पाय तुला कधी सोडणार नाहीत। तर त्या वेळेपासून ती मुलगी आईंच्या मार्गात आली म्हणतात, आणि ती करत गेली। पण नामस्मरण तिचं एवढं प्रचंड होतं म्हणतात की ती शाळेतून वगैरे आली की 1.5-2 तास नामस्मरण करायची। म्हणजे मोठं झालं आपण वय, म्हणजे अगदी 50-60कडे जरी माणसं चालली तरीसुद्धा नामस्मरणावर फोकस करायला माणसांना जमत नाही, पण ती एकदा अशी बसली ना की इतकी तटस्थ बसायची म्हणतात ते, की असं वाटायचं की ही आत्ता म्हणजे देहात आहे किंवा नाही आहे असं वाटावं। फक्त तिचे श्वास चालू असायचे तेवढ्यावरनं कळायचं की ही आहे। म्हणजे एक आपण म्हणतोय ना, काहीतरी आपल्याकडं त्रुटी निर्माण झाली की आपल्याला देव खूप जास्त जवळून कळायला लागतोय। सगळं असतंय तोपर्यंत आपल्याला त्याची तेवढी जास्त जाणीव होत नाही, पण ज्यावेळेला काहीतरी आपल्यात कमतरता की मग मात्र आपण देवाकडे जास्त बघायला लागतोय, तसं तिचं झालेलं होतं। आणि ती 1.5 तास डोळेसुद्धा उघडायची नाही म्हणतात, इतकं छान नामस्मरण। अशी तिची म्हणतात जवळजवळ 17-18 वर्षाची नामस्मरणाची सेवा
दीड दीड तासाची, तिचा कधीही खंड पडला नाही. तिचे आईवडील म्हणतात तिचं कधीही खंड पडला नाही. ती 4वी-5वीपासून ती इतक्या लहान वयापासून अशी हे होती, नामस्मरणात इतकी गुंग झालेली आणि नंतर तर ती जास्त विरक्त होत गेली म्हणतात. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की नामस्मरणानं माणसामध्ये खूप जास्त बदल होतो, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बदल होतो. तर तो तिच्यात जाणवायला लागला आणि तिनं खूप चांगल्या रीतीनं शिक्षण घेतलं आणि MSc केली तिनं. म्हणजे ती अपंग असून तिनं अपंगत्वावर मात केली, MSc वगैरे केली, जॉबला लागली, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्यामुळं तिला म्हणजे नवरा पण चांगला मिळाला. हे ज्या वेळेला मीराताईंच्या मिस्टरांनी सांगितलं त्यांना, तर त्यांच्या घरात खूप मोठे अनुभव आलेले आहेत म्हणतात आईंचे. मुलगा पण चांगला ह्याच्यामध्ये आहे. मुलगीचं लग्न झालं, वाटत नव्हतं पण तिचं लग्न झालं. खूप चांगला नवरा तिला मिळाला. अगं खूप चांगलं झालं आहे तिचं, मी तिच्या घरी गेलेलो. असं ज्या वेळेला त्यांचे मिस्टर मीराताईंना सांगायला लागले त्यावेळेला त्यांना पण असं वाटलं की हां, मग चांगलं आहे, आपण पण करायचं. त्याच्या आधी काही माहीत नव्हतं म्हणतात. आम्ही चिकोडीमध्ये होतो राहायला, पण काही माहीत नव्हतं आम्हाला आईंचं वगैरे. आणि मग माझ्या मिस्टरांनी तिथनं येताना आणि मला पण कामावरती खूप चांगले चांगले अनुभव आले. मला 2-3 वेळा असे अनुभव आले की मला फार त्रास देत होते. तर मी नामस्मरण करायचो आणि तो त्रास कमी व्हायचा वगैरे. हे ज्यावेळेला त्यांचे मिस्टर सांगायला लागले, त्यावेळेला मीराताई बोलल्या की मी आईंच्याकडे कुठंतरी माझा कल सुरू झाला. माझे मिस्टर करतात त्यामुळं मग मी ऑब्व्हियसली मी ठरवलं आपण पण हे करायचं. आणि मग माझ्या मिस्टरांनी म्हणतात एकदा येताना आईंचा फोटो घेऊन आलेले होते. त्याच्यानंतर आईंची प्रकाशनं घेऊन आलेले होते. तर त्या म्हणतात मी मराठी आहे आधीपासून आणि माझ्या मुलांना मात्र येत नव्हतं, पण मी मराठी घरात शिकवलं म्हणतात. आणि आईंचं जे प्रकाशनं आहेत ती मराठीमध्येच मला मिळालेली होती म्हणतात. बोधामृत आणि बालोपासना हे आणलेलं होतं म्हणतात घरात माझ्या मिस्टरांनी. आणि सांगायचे की नामस्मरण करायला लावू मुलांना. आणि एकदा म्हणतात माझे मिस्टर गेले आणि त्याच दिवशी रात्री म्हणतात एकदम फणफणून ताप आला म्हणतात माझ्या मोठ्या मुलीला. तिकडून एक अंगाऱ्याची पुडी आणलेली होती म्हणतात. आणि मी म्हटलं हे म्हणजे एकदमच हिला कसा काय एवढा ताप आला आहे वगैरे. आणि म्हणतात की तो अंगारा मी काय केला त्या दिवशी रात्रीचं पाण्यातनं लावला म्हणतात. तिच्या कपाळाला असं थोडं थंड पडावं म्हणून तिच्या कपाळाला पाण्यातून तो अंगारा लावला म्हणतात. पण तिला एवढा जास्त ताप होता म्हणतात, पण त्या तापातसुद्धा तिला व्यवस्थित झोप लागली आणि नाहीतर तिला झोपच लागेना झाली. ती तापात ती बडबडायला लागलेली वगैरे म्हणतात. आणि नंतर ते अंगारा लावल्यानंतर आणि मी नामस्मरण करायला लागले म्हणतात तिथंच बसून. तर म्हणतात 2 तासात तिचं अंग पूर्वीसारखं असं नॉर्मल झालेलं होतं म्हणतात. मला तो अनुभव आजही आठवला तर म्हणतात माझ्या अंगावर काटे येतात म्हणतात. तर मला खूप आश्चर्य पण वाटलं आणि भीतीसुद्धा थोडी वाटली म्हणतात की म्हणजे हे काय आहे, म्हणजे काय चमत्कार. म्हणजे आपण एक वेळेला चांगलं जरी झालं तरी काही काही गोष्टींनी घाबरतो आहे. तर मला तशी भीती वाटली म्हणतात. आणि मग माझी मुलगी सकाळी उठल्यावर मी म्हटलं अगं तुला बरं वाटायला लागलं आता. तर होय मला बरं वाटायला लागलं अगं. आणि तर त्यावेळेला म्हणतात मला खूप भारी वाटलं आणि खरंच ह्या गोष्टी खूप आपल्याला तारणाऱ्या आहेत. त्यांचे वडील मुलांसाठी आमच्यासाठी काहीतरी तिथं करत होते उपासना, म्हणून त्याचं फळ आम्हाला इथं मिळत होतं. तर मी पण त्यावेळेपासून सुरू केलं म्हणतात. माझी मुलं मी बालोपासना करायला सुरुवात केली आम्ही म्हणतात. बोधामृत रविवारी फक्त आम्ही वाचायचो म्हणतात. आणि नामस्मरण मात्र माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं होतं जितकं जास्त करता येईल तेवढं करा. तर म्हणतात मग आम्ही 1-पाऊण तासाचं नामस्मरण ठेवलं म्हणतात घरामध्ये. म्हणजे काय व्हायचं म्हणतात सकाळी मुलांची गडबड असायची तर मग 15 मिनिटाचंच एक नामस्मरण करायचं आणि संध्याकाळी मुलांना घेऊन मी अर्ध्या तासाचं नामस्मरण करायचे म्हणतात. असं पाऊण तास नामस्मरण आमच्या घरात रोजचं चालू झालं म्हणतात. ज्यावेळेला नामस्मरण चालू झालं त्यावेळेला म्हणतात खूप अडचणी यायला लागल्या. सुरुवातीला इतक्या म्हणजे तुम्हाला खरं सांगू म्हणतात म्हणजे पैशाच्या अडचणी यायला लागल्या. त्याच्यानंतर सारख्या आजारपणांच्या अडचणी यायला लागल्या. पण ज्या पण वेळेला अडचणी यायच्या आणि मी नामस्मरण वाढवायची किंवा अंगारा प्रत्येक वेळेला माझे मिस्टर येताना तिकडून घेऊन यायचे म्हणतात. आणि मी पण ज्यावेळेला नामस्मरण करायला लागले त्यावेळेला अंगारा साठवायला लागले म्हणतात.
तर त्या अंगाऱ्याचा त्यावेळेला उपयोग व्हायचा म्हणतात. ज्या पण वेळेला अडचण येईल त्यावेळेला. पण कधी-कधी असं वाटायचं की हे बाबा अडचणी यायला लागल्यात, हे करावं का नाही करावं? असं व्हायचं म्हणतात. पण त्या अडचणी म्हणजे एक क्षणिक असतात त्या अडचणी म्हणतात आणि गुरूंची कृपा जी असतात ती आयुष्यभराची कृपा असते म्हणतात त्या. तर असं ते एक आम्हाला म्हणतात वर्षभराचा त्रास होत होता. पण त्यातनं बाहेर पण आम्ही नामस्मरणातूनच पडायचो म्हणतात. एक दिवशी असं झालं म्हणतात, मला सारखं असं वाटायचं, की मिस्टर तिकडं, आम्ही इकडं, असं नको पाहिजे खरं तर. असं वाटायचं मला म्हणतात. मला खूप वर्ष वाटत होतं ते. पण खूप वर्ष आम्ही लांबच होतो जॉबसाठी. त्यांना असं म्हणजे त्यांनी तिकडंच होते कामासाठी म्हणून. आणि नंतर म्हणतात माझी 2 वर्षाची सेवा झाली म्हणतात आणि माझ्या मिस्टरांना अचानक जळगावला काम आलं म्हणतात आणि ते काम अशा प्रकारचं आलं म्हणतात, की खूप मी कल्पना केली नव्हती म्हणतात किंवा माझ्या मिस्टरांनी सुद्धा कल्पना केली नव्हती, की इतका चांगला पैसा मिळेल, इतकं चांगलं पगार मिळेल. तर म्हणतात तशा चांगल्या पगाराची माझ्या मिस्टरांना जळगावला नोकरी मिळाली आणि आम्ही फॅमिलीसहित सगळी इकडं आलो म्हणतात आणि जळगावला आलो. मग त्यावेळेला मला असं वाटलं, की आईंनी ही कृपा केल्या, की मला बरेच वर्ष वाटत होतं. बरेच वर्ष म्हणजे माझे मिस्टर 6-7 वर्ष आमच्यापासून लांबच होते म्हणतात. तर मला त्यावेळेपासून वाटत होतं. पण ज्यावेळेला सुरुवातीला सेवा सुरू केली, त्यावेळेला वर्ष, दीड वर्ष त्रास झाला. पण त्यातनं सुद्धा नामस्मरणातनंच आई बाहेर काढायच्या. त्याच्यानंतर आणखी 2 वर्ष सेवा झाली आणि माझ्या मिस्टरांना जळगावला ज्यावेळेला जॉब मिळाला आणि त्यावेळेला मला कुठंतरी असं मनात वाटलं, की आपली एवढ्या वर्षांची इच्छा होती, ती आईंना पूर्ण करायची होती म्हणून आईंनी ही घटना घडवून आणली की काय? पण ज्यावेळेला म्हणतात आम्ही जळगावला आलो, त्यावेळेला ह्या गोष्टीची मला पूर्ण खात्री झाली म्हणतात, की माझ्या मिस्टरांना इकडं जॉब त्याच्यासाठीच लागलेला आहे. इतकं सुंदर घर मिळालं म्हणतात आम्हाला जळगावमध्ये आणि म्हणजे नंतर आम्ही स्वतःचं घर घेतलं. किती 3-3.5 वर्षात आम्ही स्वतःचं घर घेतलं म्हणतात जळगावमध्येच आणि इतकं चांगला जॉब मिळाला म्हणतात माझ्या मिस्टरांना इकडं आणि जॉब मिळाला. चांगलं सगळं रुटीनला बसलं म्हणतात. रुटीन सगळं चांगलं बसलं आणि मी इथं जळगावमध्ये आल्यानंतर म्हणतात मी ब्लाऊज वगैरे शिवायची, हे शिवायची. तर त्याचेसुद्धा मला खूप चांगल्या-चांगल्या हे इथं आल्यानंतर मला हे मिळायला लागल्या म्हणतात, ऑर्डरी वगैरे ब्लाऊजसाठी. नंतर मी ड्रेस शिकले म्हणतात शिवायला वगैरे आणि आत्ता म्हणतात माझ्याकडं तुम्हाला खरं सांगू का म्हणतात, मी महिना घरात बसून म्हणतात, की म्हणजे पूर्ण घराचा खर्च चालवू शकता. एवढे मला कधी 9,000 कधी 10,000 कधी 12,000-13,000 सुद्धा सणांच्या ह्याच्यात 15,000-15,000 सुद्धा मला मिळतात म्हणतात. म्हणजे ब्लाऊज ड्रेस वगैरे ह्याच्यावरती म्हणतात आणि कधीच म्हणजे मी कितीतरी वर्ष आधी शिकलेले होते म्हणतात. नंतर इथं आल्यानंतर माझं त्याच्यामध्ये हे झालं म्हणतात. म्हणजे कला चांगली ती जोपासली गेली म्हणतात आणि खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि मोठा बोर्ड करून लावला वगैरे खूप भारी म्हणतात. इथं आल्यानंतर खूप सगळं चांगलं झालं आणि नामस्मरण कधी सोडलं नाही. नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे म्हणतात. म्हणजे बालोपासनं आमच्याकडनं जास्त काही सेवा घडत नाही म्हणतात. आम्ही आधीपासून नेम केलेला आहे तो एवढाच. आम्ही कधीही म्हणतात त्या म्हणजे कधी कुठं खूप जास्त आईंचं काही केलं आहे असं नाही. आम्ही रोज बालोपासनं आमच्या घरात प्रत्येकजण करतात म्हणतात. रोज बालोपासना आणि रोज नामस्मरण. पाऊण तासाचं नामस्मरण होतं आधी, ते आता 1 तासावर आले का तर मुलं आता मोठी झाली म्हणतात. ती अगदी व्यवस्थित सगळं आपलं करतात ते. त्यामुळं मला आता टेन्शन नाही म्हणतात. मी 1 तासाचं नामस्मरण करते म्हणतात आणि घरात सगळेजण म्हणतात 1-1 तासाचं नामस्मरण करतात. प्रत्येकजण माझी मुलं, माझे मिस्टर, मी 1-1 तासाचं नामस्मरण आम्ही करतोय म्हणतात. बालोपासना करतोय. एवढीच गोष्ट आणि रविवारी मात्र म्हणतात बालोपासना झाली, की आम्ही सगळे मिळून बोधामृत हे पुस्तकाचं वाचन करतोय म्हणतात. बोधामृत संपलं, की मगच दुसरं पुस्तक वाचायला घेतोय. पण सगळ्यात पहिल्यांदा असं आईंनी क्रमानं जे दिलेलं आहे, त्याच्यात आम्हाला पहिल्यांदा बोधामृत मिळालेलं होतं. त्यामुळं बोधामृताचं वाचन आमच्या घरात असतंच म्हणतात. म्हणजे बोधामृत हे आम्ही रोजच वाचतोय म्हणतात. म्हणजे प्रकाशनं जरी वाचत असली तरी बोधामृत पुस्तक संपलं की दुसरं पुस्तक घ्यायचं पण बोधामृत वाचायचंच.
5 मिनटं बोधामृत वाचायचंच आणि मग दुसरं प्रकाशन वाचायला घ्यायचं. अशा पद्धतीनं आमच्या घरात म्हणतात नेम आहे. आणि खूप सगळं चांगलं केलं म्हणतात आईंनी. मला नामस्मरणावर एवढाच विश्वास आहे म्हणतात, की नामस्मरण ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार करत असाल, ती फक्त आईंकडे मागत नसाल, फक्त विचार करत असाल त्या गोष्टीबद्दल, ती गोष्ट आपसूक तुम्हाला नामस्मरणातून मिळतं. नामस्मरण करताना सुरुवातीला जर त्रास झाला तरीसुद्धा नामस्मरण कधी सोडू नका. नामस्मरण हे असं आहे की पृथ्वीवरचं अमृत असल्यासारखं आहे म्हणतात. त्या म्हणत होत्या, हे त्यांचे शब्द आहेत. त्या म्हणतात पृथ्वीवरचं नामस्मरण पृथ्वीवरचं अमृत असल्यासारखं आहे. जे आपण जेवढं पिन तेवढे आपण नामस्मरणानं जरी आपलं शरीर जरी थकलं वगैरे तरी आपल्याला नामस्मरणानं मन आपलं कधीही थकणार नाही किंवा मन आपलं कधीही म्हातारं होणार नाही. नामस्मरणानं आपण दिवसेंदिवस तरुण होत जातो आहे असं म्हणतात त्या. माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणतात. नामस्मरणानं आपण मनानं दिवसेंदिवस तरुण राहतो आहे म्हणतात आणि खूप एनर्जी राहता नामस्मरणानं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं म्हणतात त्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.